असं वर्कआउट ह्या पद्धतीनं जमणारच नाही. पण मी 8 दिवस पाहायचा आणि मी माझ्या जो मी फिरत होतो 4 किलोमीटर मी फिरायला जायचं. 18 वर्ष मी फिरण्याचं काम केलं, पण माझं वजन कमी होत नव्हता, तर वाढत होता. मी म्हणलो माझं वजन वाढत आहे, पण मला एक समाधान वाटत होतं फिरण्याचा. लोकं फिरतात तर मी पण फिरतो. पण एक खाण्यापिण्याची एक चुकीची जीवनशैली म्हणजे काय खायचं नेमकं आपल्या शरीराला काय पाहिजे तेच माहिती नव्हतं. तर असंच ह्याच पद्धतीने माझं वजन वाढत गेला. माझं वजन होता 78 ते 79 वर वजन गेला आणि मी 42 आणि 40चा म्हणजे 40चा असताना वजन कमी होता. 35 ते 40 वर्षाचा असताना माझं वजन कमी असता. तर तो मी एक माझं वजन वाढत गेला. तर ह्या फिटनेस फॅमिली ही मिळाली. तर ह्या फॅमिलीच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये 3 किलोचा फॅट लॉस झाला आणि 3 महिन्यामध्ये मी 15 किलोचा फॅट लॉस केला आहे आणि 3 महिन्याचा फॅट लॉस करून माझ्यामध्ये असणारा जो प्रॉब्लेम होता म्हणजे मी 7 वर्ष जेवण करायला बसलो नाही. मांडी घालून म्हणजे आपण म्हणतो ना खाली बसून आपण जो जेवण करायला बसतो, तो मला बसता येत नव्हता. खूप सारे प्रयत्न केले, डॉक्टर केले. पण माझ्या पायामध्ये जो त्रास होता, तो त्रास मला म्हणजे असा बसू देत नव्हता. तर त्याच्यामुळे मी टेबल खुर्चीवरच जेवण करायला बसायचा. पण ह्या माझं वजन कमी झाला आणि हळू माझ्यामधले डिसऑर्डर कमी झाले आणि डिसऑर्डर कमी होऊन आज मी 3.5 वर्ष झाले कंप्लीट मी एक फिटनेसमध्ये आहे म्हणजे फिट आहे. म्हणजे वजन वाढला पण नाही आणि कमी पण झाला नाही. एकदा का माझं वजन कमी झाला तेव्हापासून माझं वजन वाढलाही नाही आणि कमी झाला नाही. तर तो सर्व याच्यामध्ये याच्यासाठी काय केलं आम्ही तर एक माझा चाय दररोजचा जो चाय असतो तो चेंज केला आणि दररोजचा जो नाश्ता असतो तो नाश्ता चेंज केला. ह्याच माध्यमातून मी माझा 15 किलोचा फॅट लॉस आहे आणि माझ्यामध्ये असणारी डिसऑर्डर माझ्या पाठीच्या बॅक साईडला इथं म्हणजे त्रास होत होता. तो पण कमी झाला आणि तो झाला असेल कमी तर फक्त हा एक जगातील नंबर 1 वर्ल्ड नंबर 1 सकस संतुलित आहार. हा जर माझ्या जीवनामध्ये आला नसता, तर माझ्यामधलं वजन, माझ्यामध्ये असणारी डिसऑर्डर आणि मी फिट नसतो. आणि मी आज 1 तास वर्कआउट केलेला आहे, घामाची अंघोळ केलेला आहे. माझ्या शरीरातून घामच निघत नव्हता, फक्त फिरायला जायचा. चर्चा करत जायचा आणि चर्चा करत यायचा आणि आल्यानंतर 4 किलोमीटर फिरल्यानंतर एनर्जी राहत नव्हती. घरी गेल्यानंतर काय करायचं आपण नेमकं तर एक बाहेर म्हणजे गावाच्या समोर बाहेर असता टिफाईन असते, टिफाईन आहे आणि तिथं ते वडापाव, भजा, पोहे हे खायचा आणि चाय घ्यायचा आणि घरी यायचा. म्हणजे जेवढं मी फिरत होतो, तेवढाही माझ्यामधली एनर्जी पाहिजे आहे. माझ्यामध्ये एनर्जी कशी राहील याच्यासाठी मी तो नाश्ता करून घरी यायचा. आणि आल्यानंतर परत पुन्हा आणखी म्हणजे काय खायचं काय नाही तेच माहिती नव्हता. तर एक बॉटल पाणी म्हणजे 1 लिटर पाणी माझ्या दिवसभरातून व्हायचा. पण आज पाणी किती प्यायचा, कशा पद्धतीने प्यायचा, मला एक सुंदर असे माझे कोच मिळाले. माझे साइडच आहेत रत्नाकर बेहेरे सर. थँक यू मी माझ्या कोचला, की त्यांनी मला ही जर्नी दाखवली आणि ह्या माध्यमातून मी माझा 15 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. माझ्यामध्ये असणारे डिसऑर्डर कमी केलेले आहे आणि जो मला समाधान पाहिजे आज, तो मला समाधान वाटत आहे. माझी फॅमिली पण हॅपी आहे आणि फॅमिली पण निरोगी आहे. सर्व मी माझ्या फॅमिलीला हा एक वर्ल्ड नंबर 1 जगातील नंबर 1 एक सगळं संतुलित आहार देतो. हा नाश्त्याचं काम करतो आणि एनर्जी जो चहा म्हणतो आपण, तर तो चहाचा एक ग्लास चेंज केला. म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर माझ्यामध्ये एनर्जी राहत नव्हती. हा कसं काय बाबा एवढा एक म्हणजे 1 तास वर्कआउट करतात, तर याच्यामध्ये काय राज आहे? तर नेमकं एक सांगितलंय माझ्या कोचनी का तुम्हाला चहा चेंज करावा लागेल आणि नाश्ता चेंज केले तर हा तुमच्यामध्ये एनर्जी नक्कीच येणार. तर त्यासाठी ह्या 2 गोष्टी मी चेंज केल्या आणि आज मी हॅपी आणि हेल्दी आहे, निरोगी आहे, फिट आहे. बाय बॅकग्राऊंड एक माझा ज्वेलरी शॉप आहे. सोनं-चांदीचे दुकान आहे आणि सोनं-चांदीचे दुकान करत असतानाच मी फक्त लक्ष देत होतो पैशाकडेच. पण पैसाच आपला एक जीवनामध्ये एक आनंद नसतो. पैसा असला म्हणजे आनंद आहे नाही असं नाही आहे. आपला शरीर जर चांगला राहील, आपण फिट राहू, तर आपण आपल्या फॅमिलीला फिट ठेवू शकतो. आपण स्वतः फिट राहू शकतो आणि शेवटपर्यंत हा एक माझा ग्लास हा एक म्हणजे एनर्जी ड्रिंक म्हणतो आपण त्याला आणि चहा आणि नाश्ता. हा चहा नाश्ता आम्ही शेवटपर्यंत घेणार. का घेणार? तोच पण आपण चहा घेतच असतो ना. आपण तोही चहा शेवटपर्यंत घेत असतो. नाश्ता पण आपण वडापाव, भजे, पकोडे जे काही असतील ते आपण नाश्ता पण करत होतो. मग त्या नाश्त्याच्या ठिकाणी, त्या चहाच्या ठिकाणी जर आपण आयुष्यभर जर हा घेतला, तर आपलं आरोग्य, आपलं शरीर पण फिट राहील. आपण पण चांगले राहू आणि हेल्दी, हॅपी राहू, निरोगी राहू. थँक यू माझे कोच, की मला ह्या प्रत्येक व्यक्तीला कोच असतो. तो व्यक्ती सांगत असतो का तुम्ही करा, प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यासाठी थँक यू गोल्डन आरोग्य फॅमिली आणि
थँक्यू मयी की मला आज वर्कआउट करण्याची संधी दिली. येस.